नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तयार करणार आहोत। तयार होणारे मोदक बघा, मस्त मऊ लुसलुशीत कळीदार तयार झालेले आहे। सारण आणि पिठाच्या योग्य प्रमाणामध्ये अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे, जेणेकरून पहिल्यांदा जरी तुम्ही हे उकडीचे मोदक तयार केले तरी तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात अगदी छान रित्या जमतील। चला तर मग या ठिकाणी सर्वात अगोदर एक मध्यम आकाराचा नारळ मी इथे फोडून घेतलं। तर या ओल्या नारळाचे काप तयार करून घ्यायचे किंवा तुम्ही हे नारळ खोळून घेऊ शकता, किसणीवर किसून सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर या खोबऱ्यावरील पाठीचा जो काळपट भाग आहे तो मी तसाच ठेवलेला आहे। हवं तर तुम्ही चाकूच्या मदतीने तो काढून सुद्धा घेऊ शकता। तर सर्व ओल्या खोबऱ्याचे इथे मी बारीक अशी काप तयार करून घेते। आता हे मिक्सर मध्ये घालून मिक्सर चालू बंद करत मिक्सरला हे फिरवून घ्यायचं। तर बघा या पद्धतीने। तर आपण इथे अचूक पद्धतीने उकडीचे मोदक तयार करतोय किंवा त्यातील सारण तयार करतोय, त्यासाठी सर्व साहित्य एका वाटीने किंवा पेल्याने मोजून घ्यायचं। तर इथे बघा बरोबर 1 वाटी हे ओल्या खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे। तयार केलेला हा ओला खोबऱ्याचा किस आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। आता मोदकाची उकड तयार करायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये सारख्याच वाटीने इथे 1.5 वाटी पाणी घातलं। त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साजूक तूप। आता हे संपूर्ण चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर कढईवर झाकण ठेवून पाण्याला उकळ आणायची। उकळ आल्यानंतरच यामध्ये सारख्याच वाटीने 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं। तर इथे मी विकतचं तांदळाची पिठी वापरत आहे, तुम्ही घरगुती तांदळाची पिठी घेत असाल तरी चालेल। आणि आता एखाद्या लाटण्याच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने हे पीठ आपल्याला घोटून घ्यायचं आहे। तर बघा ज्या पद्धतीने खिशी आपण घेतो त्याच पद्धतीने पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर समप्रमाणामध्ये 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। हे योग्य प्रमाण आहे। या पद्धतीने नक्की तयार करून बघा, तुमची उकड ही अजिबात बिघडणार नाही। आता स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या मदतीने पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊ। तर साधारणपणे फक्त 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 5 मिनिटं हे मी चांगलं मिक्स करून घेतलं। आता गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं हे पीठ असंच झाकून ठेवायचं, म्हणजे वाफेवर सुद्धा हे व्यवस्थित असं शिजतं। तर ही तांदळाची उकड आपण बाजूला ठेवूया आणि आता यात भरणारं सारण बनवायला घेऊया। तर सारण तयार करण्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा खसखस घालायची। तुपामध्ये खसखस छान खमंग अशी भाजून घ्यायची आणि लगेच यामध्ये मिक्सरला फिरवलेला 1 वाटी ओला नारळ घातला। तर हा ओला नारळ तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं फक्त भाजून घ्यायचा आहे। यातील मॉइश्चर हलकसं कमी करायचं आहे, जास्तही हा तुपामध्ये भाजायचा नाही। फक्त 2 ते 3 मिनिटं बघा असा कोरडा होईपर्यंत मी भाजून घेतला। आणि आता यामध्ये सारख्याच वाटीने अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आणि गूळ आता यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा। तर इथे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे। गूळ हा चांगला वितळला की लगेच थोडंसं मॉइश्चर येतं बघा, मिश्रण हे ओलसर वाटतं। तर आणखी 2 ते 3 मिनिटं हे मी परतून घेतलं। जास्तही कोरडं मिश्रण करायचं नाही किंवा परतवायचं नाही, हलकसं ओलसरच ठेवायचं। गूळ व्यवस्थित मिक्स झाला की लगेच यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा इतकं फ्रेश असं जायफळ किसून घातलं। वेलची पावडर आणि जायफळचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे। हे छान मी मिक्स करून घेतलं। आता गॅस बंद करायचा आणि तयार मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये काढून बघा असं पसरवून ठेवायचं, म्हणजे ते थंड होतं। तर या सारणामध्ये तुम्ही काजू बदामचे काप सुद्धा घालू शकता, इथे मी घातलेले नाही। तर बघा हे थंड होतं। तर एकीकडे आपली उकड सुद्धा तांदळाची छान वाफली गेलेली आहे। तर एका मोठ्या प्लेट मध्ये ही काढून घ्यायची। तर बघा उकड ही मस्त गरमच आहे आणि अशीच गरम उकड ही पाहिजे। ही उकड जास्त थंडही करायची नाही, नाहीतर मग ती व्यवस्थित मळली जात नाही आणि याचा गोळा सुद्धा बनत नाही। तर गरम असतानाच ही उकड छान अशी मळून घ्यायची आहे। आता मळताना काय करायचं, एखादा वाटी किंवा तांब्या घ्यायचा आणि त्याच्या तळव्याच्या साहाय्याने बघा असं हे छान असं स्मॅश करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण पारी लाटतो तेव्हा त्याला चिरा पडत नाही किंवा कळ्या पाडत असताना त्या तुटत सुद्धा नाही। तर व्यवस्थित हे मी थोडंसं स्मॅश करून घेतलं आणि आता हाताला सोसवेल इतपत हे थंड झालं की लगेच छान मळून घेतलं। हवं तर तुम्ही याला
पाण्याचा हात सुद्धा लावू शकता, परंतु पाण्याची अजिबात गरज पडत नाही. व्यवस्थित हे स्मॅश होतं आणि छान गोळा होतो बघा. आता ही उकड परफेक्ट अशी बनलेली आहे हे ओळखण्यासाठी थोडासा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि तो हातावर बघा पेड्यासारखा करून बघायचा. याला चिरा जात नाही, कुठेही क्रॅक गेलेले नाही, चिरलेलं नाही, समजायचं आपली उकड परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता ह्या सारख्याच पद्धतीने इथे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे. तर ज्या साहित्याचा आपल्याला उकडीचा मोदक तयार करायचा आहे तर तेवढ्या आकाराचे मी गोळे तयार करून घेते, म्हणजे कसं एकसारखे मोदक तयार होतात आणि करायला सुद्धा पटकन बनतात. तर तयार पिठाचे इथे 15 ते 16 गोळे तयार झालेले आहे. यावर ओलसर कपडा ठेवायचा, म्हणजे पीठ हे एवढं होत नाही, छान नरम राहतं. आणि इकडे सारण सुद्धा थंड झालेलं आहे. तर चला मोदक बनवायला घेऊ. तर एक गोळा घ्यायचा, हातावर छान असा पुन्हा एकदा मळून घ्यायचा, त्याची लाटी तयार करायची आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळून ही लाटून घ्यायची. तर इथे ही पारी मी लाटून घेतलेली आहे. तुम्हाला जर परफेक्ट असं जमत असेल तर तुम्ही ते बोटांच्या मदतीने सुद्धा ही पारी तयार करू शकता, परंतु इथे मी लाटूनच हे तयार केलेलं आहे. तर याआधी सुद्धा साच्यातील उकडीचा मोदक तयार करून दाखवलेला आहे. ती रेसिपी बघितली नसेल तर ती नक्की बघा. तर बघा इथे आपली पारी लाटून तयार झालेली आहे. अजिबात याला चिरा गेलेला नाही, मस्त मऊसूत तयार झालेली आहे. तर याला आता 2 ते 3 बोटांच्या मदतीने बघा दाखविल्याप्रमाणे कळ्या पाडून घेते. साधारणपणे इथे मी छोट्या छोट्या अशा थोड्या थोड्या अंतरावर 10 ते 11 कळ्या तयार करून घेतल्या बघा. आणि आतमध्ये असा खोलगट आकार तयार करून घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. तर साधारणपणे 1 चमचा सारण भरून घेतलं आणि आता सर्व बोटांच्या मदतीने हा मोदक बंद करून घेतला. तर बघा अजिबात न तुटता फाटता मस्त असा कळीदार मोदक तयार झालेला आहे. दोन्ही तळव्यांच्या मदतीने हा छान असा वरती सुद्धा उचलून घेतला, म्हणजे छान बसका असा मोदक तयार होतो. तर आता सारख्याच पद्धतीने आणखी एक मोदक तयार करूया. तर सुरुवातीला पारी लाटून घ्यायची आणि नंतर 2 ते 3 बोटांच्या मदतीने दाखविल्याप्रमाणे कळ्या पाडून घ्यायच्या. तर बघा परफेक्ट अशी उकड तयार झालेली आहे, त्यामुळे मस्त अशा कळ्या पडत आहे, अजिबात कुठेही चिरा पडत नाही. तर मेन म्हणजे उकडीच्या मोदकामध्ये तांदळाची उकड ही परफेक्ट अशी तयार झाली की उकडीचा मोदक सुद्धा परफेक्ट असा तयार होतो. तर यामध्ये पुन्हा एकदा सारण भरलं आणि सर्व कळ्या व्यवस्थित अशा वर उचलून घेतल्या आणि दोन्ही तळव्याच्या मदतीने बघा हा मोदक असा वर उचलून घेतला. तर बघा हा देखील मोदक आपला तयार झालेला आहे. तर सारख्याच पद्धतीने इथे काही मोदक तयार करून घेतले. तर हे आता वाफवायचे आहे. त्यासाठी स्टीमर मध्ये ग्लासभर पाणी उकळण्यास ठेवलं. पाणी उकळल्यानंतर तुपाने ग्रीस केलेली चाळण ठेवायची आणि त्यावर एक एक करून सर्व मोदक ठेवून द्यायचे. तर आता हे मोदक छान आकर्षक दिसण्यासाठी यावर मी एक एक केसरची काडी लावलेली आहे. वरतून थेंबभर साजूक तूप सोडलेलं आहे. यावर तुम्ही दुधाचे सुद्धा थेंब घालू शकता. झाकण लावायचं आणि फक्त 10 ते 12 मिनिटं मध्यम आचेवर हे मोदक वाफवून घ्यायचे. तर इथे मी 10 मिनिटच हे मोदक छान असे वाफवून घेतले. बघा तर केसरचा मस्त असा रंग आलेला आहे, मस्त छान असा सुगंध सुटलेला आहे. यावर आपण तूप घातलेलं होतं, त्यामुळे तुपाचा देखील मस्त असा सुगंध येत आहे. आणि थोडासा थंड झाल्यानंतर बघा मोदक मी हातात घेऊन दाखवते. मस्त असा लुसलुशीत असा तयार झालेला आहे. कळ्या देखील सुरेख असे आलेले आहे. तर इथे मी पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला हे उकडीचे मोदक मस्त असे करून दाखवलेले आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी किंवा माझे हे उकडीच्या मोदकाचे प्रयत्न कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आतमधील सारण बघा छान मऊ लुसलुशीत झालेलं आहे, अजिबात कोरडं झालेलं नाही. तर तुम्ही देखील करून बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.